हे फक्त पाकिस्तानमध्येच होऊ शकते. नेमकं झालं काय, तर 27वी घटना दुरुस्ती ही नुकतीच झालेली आहे पाकिस्तानमध्ये. आणि या घटना दुरुस्तीनुसार आसिम मुनीर आहेत, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, यांना काही असे पॉवर किंवा इम्युनिटी देण्यात आलेले आहेत की ज्यामुळे ते नक्कीच तानाशाह बनू शकतात. नेमकं झालं काय मुद्दा ते समजून घ्या की आसिम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यात आलं होतं या आधीच. पण आता या घटना दुरुस्तीमुळे त्यांना लाईफ लॉंग फील्ड मार्शल बनवण्यात आले. सोबत एक नवीन पद तयार करण्यात आला ज्याला चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणतात. आणि या पदाला ना अरेस्ट करता येत, ना त्याविरुद्ध कोणती केस लढता येत. सोबत हे जे पद असेल हे कॉन्स्टिट्युशनली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांची हेड असणार. या व्यतिरिक्त एक मोठा बदल करण्यात आलाय की आतापर्यंत जो अधिकार किंवा जी पॉवर प्राईम मिनिस्टरकडे होती, ते म्हणजे न्यूक्लिअर वेपनची कमांड, ते सुद्धा आता यांकडे गेलेली आहे. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती जो बायडन यांनी याआधीच म्हटलं होतं की पाकिस्तान हा सर्वात डेंजर कंट्री आहे म्हणून. कारण या या देशाकडे न्यूक्लिअर वेपन आहे आणि याकडून शक्य आहे, पॉसिबिलिटीज हे आहेत की हे न्यूक्लिअर वेपन टेररिस्टकडे आणि सेनेकडे जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि तेच आता इथं होताना दिसत आहे.